राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या 1,00,000 तरुणांना राजकारणात सहभागी होण्याच्या लाल किल्ल्यावरून केलेल्या आपल्या आवाहनाला उदंड प्रतिसाद मिळाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी तरुणांनी या मोहिमेत नक्की सहभागी व्हावं असं आवाहन करत हे पाऊल तरुणांचं आणि देशाचं भविष्य बदलणारं ठरेल असा विश्वास मन की बात या आकाशवाणीवरच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी व्यक्त केला। इस साल मैंने लाल किले से बिना पॉलिटिकल बैकग्राउंड वाले 1,00,000 युवाओं को पॉलिटिकल सिस्टम से जोड़ने का आह्वान किया है। मेरी इस बात पर जबरदस्त प्रतिक्रिया हुई है। मुझे उम्मीद है कि अब हमारे सामूहिक प्रयास से ऐसे युवा जिनका कोई पॉलिटिकल बैकग्राउंड नहीं है वे भी राजनीति में आगे आ सकेंगे। उनका अनुभव और उनका जोश देश के काम आएगा। स्वतंत्रता संग्राम के दौरान भी समाज के हर क्षेत्र से ऐसे अनेकों लोग सामने आए थे जिनकी कोई राजनीतिक पृष्ठभूमि नहीं थी। उन्होंने खुद को भारत की आजादी के लिए झोंक दिया था। आज हमें विकसित भारत का लक्ष्य पाने के लिए एक बार फिर उसी स्पिरिट की जरूरत है। मैं अपने सभी युवा साथियों को कहूंगा, इस अभियान से जरूर जुड़े। आपका ये कदम अपने और देश के भविष्य को बदलने वाला होगा। नुकत्याच साजऱ्या झालेल्या पहिल्या अंतराळ दिनाचं औचित्य आणि देशातल्या युवा वर्गाला अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांमुळे झालेला फायदा याचा विचार करून अंतराळ क्षेत्रातल्या तरुणांशी पंतप्रधानांनी संवाद साधला। अंतराळ क्षेत्रासाठी उपलब्ध सुविधांमुळे आणि थेट परकीय गुंतवणुकीच्या धोरणांमुळे स्टार्टअप सुरू करण्यासाठी मोठं प्रोत्साहन मिळत असल्याचं या चमूनं सांगितलं। येत्या 1 सप्टेंबरपासून साजऱ्या होणाऱ्या पोषण महिना लक्षात घेऊन नागरिकांनी आपल्या परिसरातल्या पोषण जागृती मोहिमेत सहभागी व्हावं। हा छोटासा प्रयत्नसुद्धा कुपोषणाविरुद्धच्या लढ्यात मोलाचा ठरेल असं पंतप्रधान म्हणाले। पॅरिसमध्ये सुरू होणाऱ्या पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी #cheer4Bharat या हॅशटॅगसह आपल्या खेळाडूंना डिजिटल शुभेच्छा द्याव्यात असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे।